चीज़ें मतलब यूटिलाइज हो पाते हैं। आराध्या का काम करती हूँ, आप कोई भी स्टोरी बोलेंगे मैं आपको बता सकती हूँ। आई हैव दैट दिस थिंग इन गीता। तो बेसिकली वही है, कर्मों का हिसाब है हमारा। कर्म अच्छे हैं तो आप मौत के मुंह से वापस आते हो, क्योंकि आपके लिए ऐसे लोग तैयार हो जाते हैं। आज मेरे कर्म भगवान ने शायद कुछ अच्छे देखे होंगे, तब मुझे विक्टे सर जैसे डॉक्टर मिले। एंड सीरियसली मैं शायद भगवान को तो मैंने प्रैक्टिकली पर्सनली नहीं देखा, बट हाँ विक्टे सर के रूप में मैंने भगवान को जरूर देखा है। मेरे लिए महाकाल भी वही है, मेरे लिए विष्णु भी वही है। सो थैंक यू सो वेरी मच। इनफैक्ट हमारा एक सेशन हुआ था अभी अपोलो हॉस्पिटल में, तो वहाँ पे हमको बुलाया गया था। जितने सब सर्वाइवल थे जिनका ट्रीटमेंट विक्टे सर ने किया था, तो मुझे वहाँ पे अवार्ड दिया गया था, बिकॉज मैंने वो चीज़ को फिर इनिशिएटिव लेके स्टार्ट किया है। तो नेहा वसीम मैडम के हाथ में मुझे अवार्ड दिया गया था। वहाँ पे सर्वाइवल आई थी लेडी, 65 ईयर ओल्ड शी इज। उन्होंने सर को एक शब्द में डिस्क्राइब किया पूरा कि विक्टे सर इज साइन फॉर अस। उन्होंने एक शब्द में सर को इसी तरह डिस्क्राइब किया, क्योंकि सर ने उनके लिए क्या नहीं किया, मतलब उनका कोई नहीं था, सर ने उनको हॉस्पिटल में एडमिट करवा के पूरा ट्रीटमेंट करा के खड़ा किया। सो दिस इज हाउ इज लाइक, नहीं तो भी एक डॉक्टर होने के हिसाब से वो सोचते कि भाई नहीं मैं क्यों करूँ, ठीक है उनका कोई रिलेटिव। तो यही है कि हमको हर चीज़ में इनिशिएटिव अपने लोगों के लिए या समाज के लिए लेना है। तो वही एक मैसेज लेके हमने ये मुहिम स्टार्ट की कि ये मेरा कर्तव्य है। तो दिस इज व्हाट इज माय पहले कर्तव्य, पहले माझे कर्तव्य, दैट वी शुड फाइट टुगेदर फॉर दिस डिजीज। एंड इस मुहिम में मेरा साथ देने के लिए विशाखा मैडम को बहुत बहुत शुक्रिया। शी इज माय बैकबोन ऑन दिस। और हमें ये प्लेटफॉर्म तक ज्योति मैडम तक पहुंचाने के लिए द थैंक्स गोज टू दिवेश पास्टे सर जी, who's our टीम मेंबर ऑफ पहले माझे कर्तव्य। एंड प्रशांत सर, तो उनका तो मैंने पहले जिक्र कर ही दिया था कि वो हमारे साथ किस तरह से हैं। तो ये टीम का सपोर्ट है कि मैं आज आप लोगों के सामने ये बातें शेयर कर सक रही हूँ। तो प्लीज़ अगर किसी को भी ऐसा कुछ पता चलता है किसी के लिए ना, अगर आप लोग कहीं कुछ नहीं कर सकते तो प्लीज़ मुझे बोल दीजिए, आई विल बी देयर फॉर एनी काइंड ऑफ अ सपोर्ट। थैंक यू सो वेरी मच। और कहीं थैंक यू सो वेरी मच। और अगर आपको कुछ सवाल हो सर से या मुझसे तो आप प्लीज़ पूछ सकते हैं। हैज़ नो फोन बट आई टॉक टू हिम। यस, ही हैज़ नो फेसबुक but still he is my friend. He doesn't have Twitter, but I still follow him. He has no Wi-Fi, but still our connection is very strong. Thank you. Hare Krishna. Thank you so much. Thank you कल्याण मॅडम. मला वाटतं आपला अनुभव हा सरांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आपण खरं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव केला आहे. आणि हा अनुभव आमच्या इथे बसलेले आमचे ज्या सगळ्या सहकारी आहेत आणि मित्र आहेत, तर यांनी अशा अनुभवातून जायला नको म्हणून जे सरांनी सांगितलं की आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे की असे अनुभव येऊच नाही आपल्याला, त्याच्या अगोदरच आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा या आपल्या कार्यक्रमाचा खरं म्हणजे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला आतापर्यंत आपण ज्या वक्त्यांना ऐकलं त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या ज्या प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, मला वाटतं त्यांचंही मार्गदर्शन आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती संजना घाडी मॅडम, शिवसेना पक्ष प्रवक्ता आहेत आणि त्याचबरोबर मुंबई महिला सेवा संस्थाच्या अध्यक्षसुद्धा आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. महामंडळ आणि पहिले माझे कर्तव्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या या स्तनाचा कॅन्सर या संदर्भात जनजागृती करण्याचे सुंदर वाढच्या मकर संक्रांतीच्या दिवशी देण्याचा जो मानस महामंडळाच्या आपल्या अध्यक्षा माझी मैत्रीण
ज्योतिताई ठाकरे, त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालिका श्रद्धाताई जोशी यांनी हा कार्यक्रम आखला सुंदर. आणि या कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून मला वाटतं भविष्यात आणखी मोठा सगळ्या ठिकाणी पोहोचणार आहे याची आमची नैना कनाल, माझी जुनी सहकारी. आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेलं आहे रोजगाराच्या माध्यमातून. आणि जे खऱ्या अर्थाने आजच्या कलियुगातले कृष्ण म्हणा, साई म्हणा, आपण जे ज्ञान घेतलंय हे खऱ्या अर्थाने लोकांना, समाजाला आपण ऋण लागतो आणि ते ऋण फेडण्यासाठीचे प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. पण पूर्णपणे म्हणजे आमच्याकडे आमच्यासारख्या राजकारणी लोकांकडे पाहिलं की थोडंसं काही चांगलं काम केलं, इलेक्शन जवळ आले वाटतं. बरोबर की नाही? म्हणजे हे कुठेतरी अभिशाप आहे म्हणा आमच्यासारख्यांना, पण ज्यांना खऱ्या अर्थाने 100% काम करायचं असतं लोकांसाठी. आम्हालाच माहिती असतं ते काम करताना समोर लोक काय काय विचार करत असतील ते. पण अशी माणसं जेव्हा पुढे येत आहेत आणि कुठलंही त्यामागे काहीच नाही, आर्थिक पण पूर्ण पाठबळ त्यांना उभं केलं जात आहे, ते करतायत. आणि लोकांना म्हणजे ते म्हणतात की माझ्यासाठी एक ऑपरेशन म्हणजे 1 तास. तुम्ही विचार करा, आपण आमच्यासारखे कितीतरी लोक असतील ज्यांनी पुढे टॅगच लावले, संजना घाडी, आय एम बिझी. बरेचशी लोक भेटण्याआधी ठरवतात आणि मॅडम बिझी आहेत, मॅडमला डिस्टर्ब नको करू. पण अशा बिझी शेड्यूल मधून आपला वेळ काढून नैनासारख्या एका व्यक्तीला जीवनदान, अशी किती लोक त्यांनी तयार केली असते जी भविष्यामध्ये हे ऋण फेडण्यासाठी, लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी नेण्यासाठी उभे राहणार आहे. माझी सहकारी इथे आली आहे, सुवर्णा सकपाळ. तिला पण नोव्हेंबरमध्ये तिने ती पोस्ट वाचली माझी फेसबुकवरती. तिचा फोन आला, मी येऊ का? म्हणे काय झालं? नाही मला पण माझे स्वानुभव. म्हणजे स्वानुभव तुझे काय झालं, कधी? तर म्हणे मलाही ब्रेस्ट कॅन्सर दोन्ही यांना मिळाला असताना आणि मी त्याच्यातून रिकवर झाले. म्हणजे तू जरूर ये कार्यक्रमाला, पण भेटू. म्हणजे अशा कितीतरी सहकारी, आपने बोला वैसे सहेली है लेकिन मालूम नहीं है उनके लाइफ में क्या चल रहा है. और आप ये लोग कर रहे हो बेगाने लोगों के लिए जो आपके संपर्क में आ रहे हैं. गुप्ते सर जे काम करतायत या कार्याला आमचे लाख सलाम आहेत सर. सुंदर आणि खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून होते आणि परमेश्वर करो आमच्यासारखी मंडळी नक्कीच या कामात आपल्या बरोबर उभे राहतील. आम्ही जसं मुंबई शहरात काम करतो तसं ताई सांगतील आमचं ग्रामीण भागातही काम आहे. महिलांशी जास्तीत जास्त संपर्क आहे. आपण नक्कीच या लोकांपर्यंत पोहोचूया. म्हणजे त्यांना शिक्षित करायच्या आधी आज मलाच कळले पहिल्यांदा. आणि कसं कळलंय ना, मीच विचार करते की देव कसं, म्हणजे 2-4 दिवसापूर्वी मला स्वतःला असं शंका आली, अरे काहीतरी चेकअप करायला पाहिजे. आणि काल त्यांचं निमंत्रण 2 दिवसापूर्वीच. मी नेहमी म्हणते काहीतरी संयोग असतो आणि असं आपल्याला ते येत जात आहे. तर नक्कीच ही अवेअरनेस आपण क्रिएट केलेली आहे. आजचा हेतू आपला पूर्णपणे 100% सफल झालेला आहे. हा सुवर्णमूल मी 1 वाजता तुमची फेसबुकवर ते वाचलं, आज 1 वाजता. आणि मी लगेच ताईला फोन केला की ताई मी पण येऊ का त्या कार्यक्रमाला. पण 2 वाजता आहे कार्यक्रम, माझं थोडंसं स्वयंपाक बाकी होता संक्रांतीचा. ताई म्हणाले ये तू 3 वाजेपर्यंत आलीस तरी चालेल. माझ्या दोन्ही मुलांना म्हणाले जायचं का? म्हणाले हा चल मम्मी जाऊया आपण. या तर मी पण थोडंसं की तुम्ही आम्ही तुम्हाला आणि तिचं ऐकण्यासारखं असेल. कारण खरोखर महिला सहकारी संस्था आपण मगाशी ऐकलंच बिबटे साहेब थोडंसं, म्हणजे माविन तर तेच काम करते. महिला बचत गट, महिला सहकारी संस्थांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभी करण्याची ताकद हे माविन देते. ही माविनची आम्हा सगळ्या सहकारात चळवळीतल्या, बचत गटाच्या चळवळीतल्या महिलांची वसलेली ओळख. पण मला अभिमान वाटतो आमच्या ज्योतिताईंचा की त्यांनी त्याची ओळख ही खूप मोठ्या प्रमाणात व्यापक केली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ ही व्यापक करणारी पहिली महिला अध्यक्ष मी पाहते. ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या खेड्यापर्यंत त्या पोहोचल्यात. महिला आर्थिक विकास महामंडळ बरोबर त्यांनी आर्थिक बरोबर आरोग्याची जोड आज दिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माझ्या मैत्रिणींसाठी मी काय करू शकते, तिने उद्योगधंदा करावा, ती सुपर वुमन व्हावी. आणि खरं आहे त्या सुपर वुमन एवढी ड्रिफ्ट करते ना, म्हणजे स्वतःचा जेव्हा आरोग्याचा विषय येतो, शी गॉट ड्रिफ्टेड. तिला अनेक विषय आले, नाही आज मुलाचं अभ्यासाचं हे, नाही आज ह्याचे ते पैसे भरायला जायचे, नाही आज ऑफिसचं अमुक एक काम आहे. म्हणजे हेल्थ हा तिच्यासाठी सगळ्यात शेवटचा मुद्दा असतो.
आणि आज तुम्ही जी जाणीव या ठिकाणी केलेली आहे ती जाणीव खूप महत्वाची होते. याच्यात आम्ही पण आलो. हेल्थ इज म्हणजे मोस्ट निग्लेक्टेड पार्ट. सगळ्यात शेवटी जेव्हा कोणतरी पकडून घेऊन जाईल तेव्हा, म्हणजे जेव्हा ताकद उरलेली नसते तेव्हा असा प्रकार आहे. असो एक खूप चांगला कार्यक्रम ज्योतिताई आपण दिलाय. माझी विनंती आपल्याला आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रापर्यंत आपण पूर्ण खेडोपाड्यापर्यंत घेऊन जाऊया नाही ना. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे माननीय उद्धवसाहेब ठाकरे आहेत. यांनाही विनंती आपण करायलाच पाहिजे ज्योतिताई की हा कार्यक्रम आपण शाळेमध्ये अंतर्भूत करायला पाहिजे. जसं गर्भाच्या कॅन्सर संदर्भामध्ये जागृती झालेली आहे त्याचप्रमाणे स्तनांचा कॅन्सर ते कशा पद्धतीने त्याचं परीक्षण झालं पाहिजे हे जर आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर त्याचे अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. किंबहुना आरोग्य खात्याचे अनेक कार्यक्रम आहेत, अनेक योजना आहेत ज्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींसाठी अर्थसहाय्य उभं केलं जातं आणि या संदर्भात अधिक परीक्षणासंदर्भात कॅम्प आपण घेण्यासाठी मदत करू शकू. हे कार्यक्रम खाली लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण पुन्हा आली की आरोग्याबद्दलची नेग्लिजन्सी, मग ती डिपार्टमेंटची असेल आपली असेल तर त्यामध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे काम करून ही बाब आपण माननीय उद्धव साहेबांच्या नजरेत आणून देऊ आणि अधिक चांगलं काम म्हणजे कोविडच्या बरोबरच या पद्धतीची कामं जर आपण करू शकलो तर नक्कीच आपल्या महिला भगिनींच्या स्वास्थ्यासाठी भरीव काम आमच्या हातून होईल याची मला खात्री वाटते. आपण माझ्या सगळ्या सहकारी इथे आलात. मी छोटीशी गोष्ट या ठिकाणी आणली होती. त्यांनी सांगितल्यानंतर मी गप्प बसले. म्हणजे मकर संक्रांतीची मुळात संक्रांत आणि कंक्रांत म्हणजे संकासूर आणि कंकरासूर या दोन राक्षसांचं संक्रांत नावाच्या देवीनी वध केला. तसं आमच्या दोन देवींनी आज आरोग्याच्या समस्यांचा वध करायचा ठरवलेला आणि त्याकरता घेतलेला हा कार्यक्रम आहे. आपण आमच्यासाठी देवी स्वरूप आहात. खूप चांगला कार्यक्रम ज्योतिताई आपण करतायत. आपल्या पद्धतीने एकच गोष्ट सांगेन, महिला आज इथे जे झालं ते जे काही तुम्ही घेऊन जाणार आहात मला माहिती आपण प्रत्येक जण जाऊन घरी प्रॅक्टिकल करणार आहोत. आपण पाहणार आपण आपल्या नातेवाईकांना म्हणजे मी बसलो मी माझ्या मम्मीला सांगते, मी माझ्या बहिणीला सांगते, असं लगेच विचार सुरू झाला. हे आपण सगळेजण हे करणार आहोत. ज्योतिताईंसारखी व्यक्ती जेव्हा व्यासपीठावर उभी राहते किंवा तुम्ही जेव्हा त्या महिलांना सांगणार हा एक चांगल्या गोष्टीचा प्रसार आपण करणार आहोत, लोकांना अवेअरनेस करणार आहोत. ज्योतिताई आपण खेड्यापाड्यात जाता भाषण करता. मी एका पिकनिकला गेले होते. एक नवरा बायको पिकनिकचे असं आयोजन करतात ते त्या कार्यक्रम छोटासा महिला त्या याच्यात आहे उद्योगात म्हणून मी त्या टूरला गेले आई वडिलांबरोबर. त्यांना घेऊन जायचं म्हणून एन्जॉय करायला मी गेले आणि तिथे बोलता बोलता त्यांना मी तुमचा विषय निघाला आणि त्या डोळ्यात पाणी आणून भरभरून बोलायला लागला. पेण उरणच्या महिला आहेत त्या आमच्या आदर्श आहेत. त्या ज्या पद्धतीने आम्हाला सांगतात महिला बचत गटाबद्दल त्यांनी आमचं आयुष्य बदललंय. आमच्या गावातल्या महिलांसाठी त्या देवी आहेत. म्हणजे ह्या कदाचित तुम्हाला मी प्रत्यक्षात पण बोलले नसेल. आज मी इथे बोलते की लोक तुम्हाला त्या नजरेने पाहतायत, महाराष्ट्र तुम्हाला त्या पद्धतीमध्ये पाहतोय आणि माझी इच्छा आहे खरोखर खूप चांगलं काम ही सगळी टीम मिळून आपण घेऊन जात आहे. अशा पद्धतीचं चांगलं काम भविष्यामध्ये आपल्याकडून घडो. माननीय उद्धव साहेब महाराष्ट्र शासन आपल्याला अशी उत्तरोत्तर चांगल्या चांगल्या जबाबदाऱ्या आपल्याला देवत एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करते. आपल्या कार्याला नेणा आपण एखाद्या संकटातून पुढे येऊन त्याच्यावर मात करून लोकांसाठी उभं राहायचं. तुझ्या या आतल्या एका जागृत शक्तीला मी सलाम करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला फक्त बोलून जाऊ नका. मी विमा संचालनालयामध्ये कार्यरत आहे. 2015 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर निघाला. तर ठाण्याला पाळंदीकर डॉक्टर होते. म्हणजे मला मी आधी स्किन स्पेशलिस्टकडे गेली आणि हे लागली मला गाठ वगैरे. तर मग तिकडे मी म्हटलं आधी नाही चेकिंग करायला जाऊया आपण त्यांच्याकडे. त्यांनी मला सगळं सोनोग्राफी वगैरे आधी काढायला सांगितलं आणि मग सोनोग्राफीने सल्ला दिला पुढचा मेमोग्राफी करायचा. आणि मग मेमोग्राफी केली. त्याच्यात अजून पुढची स्टेज
म्हणजे तिथपर्यंत मी एकटीच गेले, पण परत मग ते मेमोग्राफीचा आणला रिपोर्ट पाळंदीकरांकडे. ते म्हणाले नाही, तुमचे मिस्टरांनाच मी सांगणार म्हणे, मी तुमच्या हातात रिपोर्ट नाही देणार. म्हणलं नाही डॉक्टर, सांगा मला, मी तेवढी आहे खंबीर, सांगा काय, मी ऐकायला तयार आहे. नाही म्हणे, मिस्टरांनाच बोलवा. तर मिस्टरांना फोन केला, म्हणे तुम्हालाच बोलवलं आहे. आले, रिपोर्ट घेतला आणि मग पुढची स्टेज ठाण्याला टाटाचे आहेत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, मग त्यांच्याकडे ते बायोप्सी वगैरे केलं. मग 4-5 दिवसांनी पॉझिटिव्ह आला रिपोर्ट आणि नंतर मग कळलं म्हणजे झालंय. तर थोडे अपसेट झाले, रडले वगैरे. तर मिस्टरांनी खूप धीर दिला मला. आणि नंतर गव्हर्नमेंटमध्ये कामाला म्हणून तरी मी सेकंड ओपिनियनसाठी माझी मैत्रीण सुष्मिता म्हणून आहे, तिला घेऊन मग हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिकडे गेली आणि त्यांनी सांगितलं नाही 5 लाख ट्रीटमेंट वगैरे सगळं म्हणजे सांगितलं त्यांनी. ठीक आहे म्हणाले. मग आमचं गव्हर्नमेंटचं कामा हॉस्पिटल आहे आम्हाला टाटायचं. मी कामा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे डॉक्टर निकम म्हणून होते तेव्हा ते. आणि मग तिथे गेली, डॉक्टरांना विचारलं डॉक्टर काय, तर आणि त्याच्या ते बोलले मग आपल्या इथे चांगलं हॉस्पिटल आहे. आणि मी म्हटलं मला तुम्ही असं लिहून द्याल का, मी हिंदुजामध्ये करते ट्रीटमेंट, मेडिक्लेम वगैरे होता आमचा, तर तिकडे करते. तर ते म्हणे नाही, आपल्या इथे मी तुम्हाला देणार नाही तसं काही सर्टिफिकेट, आपल्या इथे हे चांगलं हॉस्पिटल आहे काम हॉस्पिटल, तिथे तुमची सगळी ट्रीटमेंट होईल व्यवस्थित. तर मग मी ते डॉक्टर मला ते टाटाचेच फोन करत होते, म्हणे नाही मॅडम तुम्ही आधी ऑपरेशन करून घ्या आणि मग हे करा. मग विचार केला, म्हटलं 1 वर्ष सुट्टी पण हवी आपल्याला. आणि मग मी म्हटलं निकम डॉक्टर, मग म्हटलं आपण एकच फिक्स करूया की काम हॉस्पिटल. तिकडे सगळी ट्रीटमेंट केली कामामध्ये मी. आणि मग तिकडे ऑपरेशनवर होणार होतं त्या तारखेला म्हणजे पहिला केमो झाला माझा. पहिल्या केमोलाच म्हणजे ते अशी गादी वगैरे आल्या, म्हणजे खाज वगैरे लागायला लागली. मग मी नर्सला सांगितलं, त्यांनी ते इंजेक्शन दिलं. मी पहिल्याच केमोला अशी उडालीच एकदम, म्हणजे काहीच नाही, मला वाटलं तर गेली. मिस्टर पण घाबरले, ते लाल कलरचं केमो होता. मग आले डॉक्टर वगैरे सगळे खाऊन आले. आणि मग तशीच मी जरा त्यांनी मला ऑक्सिजन वगैरे लावला, शांत राहिले. मग लावायचं की नाही अर्ध्या तासाने विचारलं की मला चालू करायची की नाही. लावा डॉक्टर, आता ट्रीटमेंट तर द्यायची आहे. लावला आणि मग झाली सगळी ट्रीटमेंट. म्हणजे डॉक्टर निकम सरांनी पण हे केलं मला माझ्या आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती त्यांना वंदन करून आणि आज माविन तर्फे सर्व महिलांना इथे जे हळदी कुंकवाचं वाण म्हणून जे आरोग्याचं शिबिर भरवलेलं आहे, अशा ठाकरे साहेबांना, ठाकरे मॅडमला पण माझा नमस्कार. आणि सर्व व्यासपीठ त्यांना पण माझा नमस्कार. आणि माझ्या म्हणजे मला तयार करणाऱ्या मेन माझ्या संजनाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 2006 मध्ये त्यांनी आम्हाला राजकारणात आणलं आणि आम्ही रात्री 11 वाजू देत 12 वाजू देत, पण आम्ही बरोबर एकदा तर आम्ही ट्रेन गोरेगावला बंद पडली आणि रात्री 11:30चा टाइम प्लॅटफॉर्मवरून आम्ही चालत चाललोय. कोणाच्या चपला तुटल्यात, कोणाचा पाय मुरगळलाय, पण त्याच्यातून महिलांना त्यांनी स्ट्रॉंग केलं. आणि ती स्ट्रॉंगची जी ताकद माझ्यामध्ये एक होती राहिली, त्याच्याने मी ह्या आजारावरती मात करू शकते. कारण माणसाला पॉझिटिव्ह पॉवर असली पाहिजे, निगेटिव्ह कधीही राहायचं नाही. सगळ्यावरती पर्याय
कोण मान कापत नाही, कोण गोळी मारत नाही, काही नाही. सगळ्यावरती पर्याय असतो आणि त्या पर्यायाला आपण निवडायचं असतो, योग्य तऱ्हेने त्या पर्यायाला निवडायचं असतं. मला पण असंच लॉकडाऊन मध्ये 2020 मध्ये आता नोव्हेंबर मध्ये मला गणपतीमध्ये जरा हात दुखत होता. मी डॉक्टरांकडे गेली, सगळे टेस्ट केल्या, ब्लड टेस्ट सगळं एक्सरे वगैरे, पाठण दुखायची म्हणून. आणि माझा एक ऍक्सिडेंट झालं होतं, त्याच्यात हात दुखत होता. मी म्हटलं त्या हाताने दुखत असेल, पण नंतर नंतर खूपच दुखायला लागलं पाठीत वगैरे. मला ताप नाही, वेट लॉस नाही, काही नाही. मी व्यवस्थित जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं माझं, पण मला दुखतंय. मी सगळ्या डॉक्टरांना सांगायची, ते म्हणत नाही तुला मसल्स पेन आहे, मसल्स पेन आहे. पण एक कुठेतरी आपली शक्ती, दैवी शक्ती कुठेतरी असते आपल्या पाठीशी. ते मला एक दिवशी म्हणजे असंच माझ्या मामे सासूबाई त्या वारल्या, म्हणजे त्या कॅन्सरने, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरनेच वारल्या. पण त्या अचानक मला अशा त्या दिसायला लागल्या आणि त्या मला असं दाखवतात की असं असं आहे. म्हटलं असं कसं, मला पण दुखते, मला दुखते असं, पण डॉक्टर तर नाही सांगत. पण नंतर मी दवाखान्यात सगळे बंद होते त्यावेळेला. मग इथे आपल्या नॅशनल पार्कच्या इथे डॉक्टर सुनील राय, नॅशनल हॉस्पिटल, ते म्हणजे चांगले एकदम, म्हणजे घरचे संबंध. त्यांना मी फोन केला, सर्जन आहेत, की तुम्ही हॉस्पिटलमध्ये येताय का? म्हणाले काय झालं? मला म्हटलं दुखतंय. मग त्यांच्याकडे गेली, त्यांनी जबरदस्ती मी त्यांच्याकडून मेमोग्राफी करायला घेतलं आणि मी फर्स्ट मध्ये जाऊन मेमोग्राफी केली. लगेच गेली मी तिथूनच आणि तिने पण रिपोर्ट मला लगेच दिला, म्हणजे 1 तासामध्ये रिपोर्ट दिला माझ्या हातामध्ये. मला ती अगोदर म्हणाली मेमोग्राफी केली ना, आता तुम्हाला सोनोग्राफी पण करायची. म्हटलं का? तर म्हणते नाही, थोडंसं प्रॉब्लेम आहे. मग सोनोग्राफी करताना त्या डॉक्टर मला म्हणतात की तुमच्या गाठी काखेमध्ये दोन्ही बाजूला आहेत आणि त्या खूप म्हणजे पसरलेल्या आहेत. मी म्हटलं चालेल, आहेत ना, असू देत, मला रिपोर्ट्स द्याल ना तुम्ही? मग म्हणाले 1 तासात, 1 तास थांबा, मी रिपोर्ट्स देईन तुम्हाला. त्याने रिपोर्ट दिला माझ्याच हातामध्ये. मी घेतला रिपोर्ट, मिस्टर माझे खालती उभे होते, काही नाही सांगितलं. म्हटलं अरे काहीतरी आपल्याला असेल, कॅन्सर वगैरे असेल ना, आपण ट्रीटमेंट करूया. कारण याच्या पाठी मेन आपल्याला पैसा लागतो. सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यासाठी महिलांनी स्वावलंबी होणं आणि आपल्या परिवारासाठी मेडिक्लेम, इन्शुरन्स, अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपणच आपल्यासाठी तयार करून ठेवायच्या असतात. वेळ कधी येईल ती सांगू शकत नाही आणि त्याला किती खर्च होईल हे पण सांगू शकत नाही आपण. मी स्वतः LIC एजंट आणि हेल्थ इन्शुरन्स पण करते, त्यामुळे माझं मी सगळं सेटल केलं होतं. माझ्या माइंड मध्ये फिट होतं की मी काय सगळं माझं होऊ शकतं, मला काय कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही. आणि मग माझ्या 6व्या माळ्यावरतीच राहतात, त्यांना 5 वर्षापूर्वी झाले. मग त्यांच्याकडे गेली मी. मला त्या सुनील सरांनी पण सांगितलं की असं असं आहे तुला. त्यांना रिपोर्ट दाखवला, हा तुला आहे कॅन्सरचं. मग पेप्समिया टेस्ट, हे सॉरी बायोप्सी करायला लागेल. तर बायोप्सी करावी लागली. म्हटलं चालेल, मग केली, ती पण पॉझिटिव्ह झाली ना. मग आता ऑपरेशन म्हणाले टाटाला वगैरे तुम्ही जाणार का? नाही का, मी तुमच्याकडे आले ना. त्यांनी दुसरं सांगितलं मला, सेकंड ओपिनियनचा दुसरे डॉक्टर. म्हटलं नाही, ते आम्हाला आमच्या ज्या बिल्डिंगमध्ये राहणारे ते म्हणाले की तुम्हाला कोकिला विंडला जावा, तिथे चांगले डॉक्टर आहेत. मग इकडे तिकडे कोणालाच नाही, घरात कोणालाही माहिती नाही. माझी फॅमिली खूप मोठी आहे, माझे 5 दीर 5 जावा, आम्ही जॉईंट फॅमिली आहोत. पण घरामध्ये मी एकटी स्ट्रॉंग आहे. मला माहिती आहे माझे सगळे रडणार आहे, त्यामुळे कोणालाही, माझ्या सासूबाईंना मी 3 महिने सांगितलं नाही. ऑपरेशन झाल्यावरती सुद्धा 3 महिने त्यांना कळू दिलं नाही, का तर ते सगळे हादरणारे होते. जेव्हा हॉस्पिटलला जाणार त्याच्या अगोदर मोठ्या जाऊबाईंना सांगितलं की अशी अशी कंडिशन आहे आणि असं असं जायचंय आपल्याला. पण माझी दोन्ही मुलं त्यावेळेला खूप स्ट्रॉंग होती, कारण त्यांनी मला खूप धीर दिला की नाही मम्मी काही नसतं. मी म्हटलं हो बरोबर आहे, काही नसतं, आपण ऑपरेशन करायचं आणि सगळी ट्रीटमेंट घ्यायची.
ट्रीटमेंट कमी करायची नाही कोणती. आणि ती मुलगा माझा आणि मुलगी दोघंही रोज मला ऑपरेशनला नंतर केमो ऑपरेशन मंदार नाडकर्णी सर खूप म्हणजे खूप आता जसे बिट्टे सर आहेत तसे खूप म्हणजे त्यांनी पहिल्याच ह्याला सांगितलं की खूप चांगलं आहे, काय नाही होणार, व्यवस्थित होणार, तुला दिवाळीच्या आदल्या दिवशी घरी पाठवतो मी. 2 दिवस ऍडमिट केलं मला, तिसऱ्या दिवशी मला घरी पाठवलं. मला म्हणाले तुला भीती वाटते दोन्ही ब्रेस्टचं काय? म्हटलं नाही नाही मला काही भीती वाटत नाही. माझे मिस्टर घाबरत होते, अरे बापरे काय होणार. मी म्हटलं काही होत नाही. आणि तुम्ही सांगितलं मॅडम, ज्योती मॅडमनी सांगितलं तसंच नाही ना मॅडम. मी पण शिवलीला अमृत या ग्रंथाचा 11वा अध्याय मी कंटिन्यू वाचत होते. म्हणजे ते मला एक वेळच लागलं होतं की पहिल्यापासूनच मी तो रोज आपला रात्री आणि रामरक्षा 3 वेळा रामरक्षा स्तोत्र हे आपलं कंटिन्यू. सकाळी 7 वाजता उठली तरी पण ते चालू करायचं, रात्री पण आपलं तेच चालू. म्हणजे माणसाला थोडीशी म्हणतो की देव नाही पण देव आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. कितीही माणूस पुढे गेला तरी देवाशिवाय काही नाही. आणि हे आपल्याला डॉक्टर लाभले ती एक त्यांच्याकडे दैवी शक्तीच आहे. तुम्ही आम्ही का करत नाही हो? तुम्ही आम्ही का करत नाही? कारण तेवढे आपल्याकडे बुद्धी नाही आणि ती बुद्धी यायला पण देवाकडून वरदान लागतं आणि ते त्याच व्यक्तीला देतो की जी व्यक्ती करू शकते, तेव्हाच तो देव त्यांच्याकडे ती शक्ती देतो. आणि संजना ताई तर खूपच आमच्या म्हणजे आम्हाला पुश करणार आहे. आणि मला एक म्हणजे चांगलं झालं की लॉकडाऊन झाला, माझी कामं थांबली होती. लॉकडाऊन झालं ते म्हटलं वा बरं झालं. पॉझिटिव्ह त्याचे लेते लॉकडाऊन झालं म्हणजे खूप चांगलं झालं. कारण लॉकडाऊन मध्ये ह्या पिरियड मध्ये होऊन जाते ना सगळं निघून जाते पुन्हा आपण कामाला. आणि खरोखरच लॉकडाऊन संपलं आणि मी माझ्या कामाला बाहेर पडले. आणि आता पण मी माझं काम चालू केलंय रुटीनचं. मुलं पण माझी आहेत व्यवस्थित, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. केमोच्या वेळेस पण खूप त्रास झाला. 15 केमो झाले, 10-15 रेडिएशन झाले माझे, खूप त्रास झाला. अच्छा माझे 15 रेडिएशन झाले, 10-15 केमो झाले, सगळे केस केली. मुलांनी नावालाच घरी बोलवलं मी सगळे केस काढायला लागले आणि बोलले मम्मी तू छान दिसतेस मस्त. केमोला मला घेऊन जायचे मस्त लेगिन्स नाहीतर वरती टी शर्ट नाहीतर शर्ट घालून न्यायचे मस्त पैकी कॅप बिप घालून. कधी वर्षा बीचला घेऊन जायची फिरायला, चल मम्मी तिकडे जाऊया आपण. आणि कोकिला बेनला पण खूप ट्रीटमेंट छान, कारण मला ते एका छताखाली पाहिजे होतं. सगळ्या गोष्टी एका छताखाली पाहिजे होत्या, अर्ध इथे अर्ध तिथे असं नको होतं. पण त्यामुळे त्या एका छताखाली खूप छान ट्रीटमेंट झाली पूर्ण. खूप ते देवासारखेच आम्हाला पण मतदार सर मिळाले, खूप फेमस पण आहेत ते, खूप छान आहेत. आता पण तुम्ही गेलात ना तर तुम्हाला गरज नाही ना आता चेकअपची, तर तुमचं नाव कॅन्सल करून टाकणार. ते व्हिजिटला 2000 भेटतील ह्याचं नाही, यांना गरज नाही. त्यांच्या असिस्टंटला सांगणार यांना गरज नाहीये, त्यांना आता परत पाठव, असे सरळ सांगणार ते. इतके म्हणजे मंदार सर खूप म्हणजे खूप चांगले. आणि याच्यासाठी सगळ्यांनी मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. खरंच मेडिक्लेम करणं गरजेचं आहे. इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स पण करणं गरजेचं आहे. आता मी LICचं कोणती पॉलिसी घ्यायला गेली तर मला मिळणार नाही. LICची आता पॉलिसी आहे सांगते ना LICची आता कॅन्सर कव्हर सगळ्यात बेस्ट. माझ्या मुलांची पण मी घेतलेली आहे. 30 ते 35 वर्षापर्यंत फक्त 3000 रुपये प्रीमियम आहे आणि तो 20 लाखाचा कॅन्सर कव्हर आहे. तुमच्या मुली असतील, तुमची मुलं असतील, मुलगा असेल, कोणी असेल, 18 वर्षाच्या वरती
गर्भवती झाली असतील मुलं तर त्यांचा आत्ता कॅन्सर कव्हर पॉलिसी घ्या, फक्त 3000 रुपये आणि 20 लाखाची आहे. आणि मुलांना 2 लाख एक्स्ट्रा आहेत तर ते 22 लाखाची, कारण मुलांना रिस्क फॅक्टर जरा कमी असतो म्हणून मुलींना 20 लाखाची दिलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतः स्वावलंबी बना. मॅडमनी स्वावलंबी बनण्यासाठीच हा व्यासपीठ तयार केलेला आहे. त्याच्यातूनच आम्ही पण त्यांचं एक छोटासा भाग म्हणून आम्ही स्वावलंबी बनलो आणि आम्ही ह्या मोठ्या संकटातून पण त्याच्या ह्याच्यावरतीच आम्ही बाहेर निघालो. त्यामुळे या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवरायांच्या नंतर मराठी माणसानं ताठ मानेनं आणि ताठ कण्याने जगलं पाहिजे आणि ते कसं जगलं पाहिजे हे संस्कार ज्यांनी तमाम महाराष्ट्राला दिले ते आपल्या सर्वांचे लाडके हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही स्मृतिचरणी वंदन करते. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस, या दिवसाच्या निमित्तानं महिलांना वाण काय बरं द्यावं, तर ते आरोग्यदायी वाण दिलं पाहिजे, ते समाज प्रबोधनात्मक काहीतरी दिलं पाहिजे. कारण त्या उद्देशानं आजच्या या कार्यक्रमाची जी सुरुवात आपण केली आहे, या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणजे आधीच्या नियोजित उद्घाटक सुप्रसिद्ध अभिनेत्री सविताताई मालपेकर यांच्या बहिणीला अटॅक आल्यामुळे त्या आज इथे येऊ शकल्या नाही आणि ही धुरा अतिशय समर्थपणे आणि अतिशय सक्षमपणे ज्यांनी सांभाळली त्या आजच्या कार्यक्रमाच्या इकडच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अशा उद्घाटक संजनाताई घाडी. आज हा कार्यक्रम आहे एवढी कल्पना मिळाल्यानंतर मी कार्यक्रमाला येणार, कारण महिलांच्या संदर्भात अनेक वेळा अनेक कार्यक्रमाच्या विषयी त्यांच्यासोबत चर्चा झाली. प्रथमतीमध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्या प्रथमच्या सदस्य आशाताई मामिडी, आमच्या या ठिकाणच्या स्थानिक आपल्या शाखा संघटिका ज्यांनी आपलं इकडे मनोगत व्यक्त केलं, त्या पहिल्या ताई इकडे पाठी बसलेल्या आहेत, मला बोलायचं आहे नाही का, आणि खूप सुंदर पद्धतीनं स्वतःचा अनुभव या ठिकाणी कथन केला. आमच्या सेवा सहकारी संस्थेमधल्या दुसऱ्या ताई ज्या म्हणजे मला असं वाटलं की ह्या खऱ्या रणनागिनी आहेत. आणि मग हा कार्यक्रम केवळ एका स्टेजवर न राहता तो राज्यातल्या तमाम महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या गरजू असतील, त्या गरीब असतील, त्या कदाचित खूप पैसेवाल्या नसतील, कारण आजार किंवा रोग हा कोणालाही सांगून येत नाही आणि त्यामुळे हा कार्यक्रम राज्यभरात नेला पाहिजे अशी संकल्पना या प्रथम ज्यांनी माझ्याकडे मांडली ते म्हणजे कनाल मॅडम तर आहेतच, कारण त्या स्वतः सर्वायवल आहेत त्यातल्या, पण तरीही ज्यांच्या तळमळीनं हा कार्यक्रम राज्यव्यापी नेऊ शकतो हा विश्वास मला वाटला ते सन्माननीय डॉक्टर संदीप गुप्ते सर. कारण मला खात्री आहे बऱ्याच वेळेला कार्यक्रम नेताना महामंडळ म्हणून आम्ही तो नेऊ, पहिले माझे कर्तव्य म्हणून हे फाउंडेशन पुढे नेईल, पण त्याच्या पाठीमागचा बॅकबोन हा शास्त्रीय आहे का हा प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जाईल आणि त्या वेळेला आम्ही ठामपणे सांगू शकतो की आमच्या पाठीमागे हा कार्यक्रम राज्यस्तरावर नेतानाचा जो बॅकबोन आहे हा पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि स्वतः ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन करणारे सन्माननीय शल्य विशारद आमच्या सोबत आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बिबटे सर. त्याच्यामुळे हा कार्यक्रम पुढे नेत असताना अशी एक थीम आम्ही मांडली, कारण कोविड सुरू झाला. मुळात त्याची संकल्पना संजनाताई आपण राज्यातच मोठ्या प्रमाणावर सुरू करणार होतो, पण गंमत अशी झाली की आम्ही घोषणा केली आणि काही दिवसानंतर लगेचच कोरोनाचं पुन्हा एकदा तिसरी लाट संकट पुन्हा एकदा वेगाने फोफावलं आणि मग आमच्या आयोजक गमरे सरांचा फोन आला, मॅडम काय करायचं, कार्यक्रम होतोय की नाही होतोय. तर म्हटलं जो घाबरला तो त्याच ठिकाणी थांबला नाही का, आणि म्हणून आपण कमी लोकांमध्ये शासनाने सांगितलेल्या सर्व कोरोनाच्या नियमांचं पालन करून एक कार्यक्रम आपला स्टाफ, महिला आयोगाचा स्टाफ, माडामध्ये ज्या काही आपल्या महिला भगिनी कार्यरत आहेत अशांपर्यंत पोहोचता जर आपल्याला आलं
तर असा एक छोटेखानी कार्यक्रम आपण आपल्याच आवारामध्ये घेऊया, बंदिस्त हॉलमध्ये घेऊया आणि त्या ठिकाणी याचा प्रचार प्रसाराची पहिली पायरी ठेवूया. आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम होतोय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे ज्या पद्धतीनं कोरोना संदर्भात, आणि केवळ कोरोनाच नव्हे तर मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला राज्यावर संकट गंभीर, त्या वेळेला आमचे पक्षप्रमुख आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे खंबीर, प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरं जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. कष्टकऱ्यांच्या विषयी, शेतकऱ्यांच्या विषयी, अगदी भूमिपुत्रांविषयी किंबहुना महिलांविषयी ज्यांच्या मनामध्ये सातत्यानं सन्मानाची भावना आहे. आणि त्यामुळे माझ्यासारख्या पालघरमध्ये कार्यरत असलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्तीला एवढ्या मोठ्या महामंडळाचं अध्यक्षपद केवळ एकदा नव्हे तर पुन्हा दुसऱ्यांदा देऊन एक चांगली परंपरा कदाचित ग्रासरूट पर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, हा वेगळा आवाका घेऊन ज्या वेळेला आम्ही बाहेर निघतो त्यावेळेला डॉक्टर बिबटे सर, प्रधान मॅडम, आमच्या संजनाताई, आशाताई, इथे बसलेल्या आमच्या रणरागिनी ज्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलं, किंवा माझा स्टाफ संपूर्ण मागीचा, की जो एखादं ध्येय दिलं तर त्या ध्येयानं प्रेरित हो, दिवस रात्र किती वेळ झाली, उशीर झाला का असं काहीही न पाहता त्या ध्येयानं प्रेरित होऊन काम करतो आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य होतात असं मला वाटतं. महिला आर्थिक विकास महामंडळाने महिलांच्या सक्षमीकरणाचं काम 100% केलं आणि मी 100% हा शब्द यासाठी वापरते की आज कुटुंबश्री म्हणून संजनाताई आपण त्यांचं नाव घेतो की आज संपूर्ण देशभरात खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे. गेल्याच महिन्यात संपूर्ण देशामध्ये जे सर्वंकष मूल्यमापन झालं त्या सर्वंकष मूल्यमापनामध्ये कुटुंबश्रीला मागे टाकून माविमच्या CMRC प्रथम क्रमांकावर देशभरात आल्या आणि याचा मला अभिमान आहे. स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचं महामंडळ म्हणून निधी नसताना बँकांना लिंकेज करून आम्ही आतापर्यंत जवळजवळ 5,000 कोटी पर्यंतचं कर्जाचं वितरण महिलांना केलेलं आहे. गरीब गरजू महिलांना, त्या स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत त्यांच्यापर्यंत, आणि त्यांना अशी शिस्त लावली त्या शिस्तीच्या माध्यमातून त्याचं रिपेमेंट हे 99% आहे. हे देशभरात कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जाताना सक्षमीकरण करायचं तर आर्थिकता असलीच पाहिजे. ताई आमची म्हणाली की सगळी सोंग करतात, पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून महिलेने सक्षम राहिलं पाहिजे. आणि हे सक्षम करत असताना ज्या वेळेला आम्ही ग्रासरूटला फिरते, राज्यातल्या 34 जिल्ह्यापर्यंत मी जाऊन पोहोचले, तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले, त्यावेळेला लक्षात आलं की महात्मा गांधींनी हे वाक्य म्हणून ठेवलेलं आहे की एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकतं. आणि खरं आहे, कारण एक स्त्री जगाला उद्धारी, नाही का? आणि त्यामुळे ती स्वतः सक्षम होताना ती एकटी सक्षम होत नाही, आपल्या आजूबाजूचा म्हणजे आधी स्वतःचा परिवार आणि त्यानंतर इतर महिला, इतर समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न करते. पण त्याचबरोबर एक दुसरं वाक्य त्याला कॉन्ट्रॅडिक्टरी मला असं दिसलं की एक स्त्री आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब आजारी पडतं, त्याला चॉईस नसतो. डॉक्टर साहेब आपण म्हणाला की बाकी सगळ्या गोष्टी, पण पाणी कुणी भरायचं, त्याच्यापूर्वी त्या महिलेनेच पाणी भरलेलं आहे, कपडे कुणी धुवायचे त्या महिलेनेच धुतलेले आहेत, भांडी कुणी घासायची त्या महिलेनेच घासायची. हे जे काही आहे ना, जी आपली पद्धत आहे किंवा ज्या पद्धतीनं आपली समाज रचना आहे, यामध्ये खरोखर एखादी स्त्री जर आजारी पडलं तर संपूर्ण कुटुंब कोलमडतं. आणि मग कॅन्सर सारखा जर आजार असेल तर मग ते कोलमडणं म्हणजे कधीही धक्क्यातून न सावरण्या इतकं मोठं होऊ शकतं जर आपल्या घरच्या लोकांचा पाठिंबा, सपोर्ट आणि पैशाची आपल्याकडे आवक नसेल तर. या सगळ्याच गोष्टी आहेत. मानसिकता कठीण किंवा खंबीर असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बिबटेंसारखे देवदूत सुद्धा आपल्याला भेटले पाहिजे. तर या सगळ्या अनुषंगाने पुढे जाताना माझ्या लक्षात आलं की महिला सक्षम तर झाली पाहिजे, पण सक्षम महिला स्वतःच्या सक्षमतेचा आनंद केव्हा घेऊ शकेल? म्हणजे आज आम्ही म्हणतो की आज ह्या सगळ्या इकडे बसलेल्या बहुतेक या सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, पण तरी एक मोबाईल विकत घ्यायचा असेल ना तर त्या महिलेला घरी विचारावं लागतं कोणता घेऊ की नको घेऊ हो, आणि घेणार असेल तर यातला कोणता कलर घेऊ. इतकी परावलंबी आजची शिकलेली महिला सुद्धा आहे. हे जर होत असेल तर मला वाटतं की ग्रामीण भागातून ज्या आता हळूहळू आमच्या महिला सक्षम होत आहेत, या सक्षम करताना त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. बदललेली जीवनशैली आणि त्या जीवनशैलीमुळे आपण ओढवून घेतलेली वेगळी संकट, म्हणजे मी ग्रामीण भागातली आहे, आमच्याकडे डॉक्टर जनावर किंवा दूध दुभती जास्त खायला लागली ना की त्यांच्या चेहऱ्यावरती मुचक्या बांधायचे. आज निसर्गाने
आपण काहीतरी चूक केली म्हणून जनावरांच्या मुसक्या सोडल्या आणि माणसाच्या तोंडाला आणून बांधल्या की तू आता लायक नाहीयेस या निसर्गाला तोंड दाखवायच्या लायकीचा. म्हणजे कुठेतरी आमचं काहीतरी चुकतंय आणि मग चुकतंय तर बरोबर कुणी करायचं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी. ही कोणाची एकट्याची जबाबदारी नाहीये. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या ज्या भावनेने डॉक्टर बिबटे आज या ठिकाणी उतरले की मोना कदाल मॅडम ह्या आहेत, मला वाटतं ह्या साथी होऊ शकतील तुमच्या या प्रथम पहिले माझे कर्तव्याच्या फाउंडेशन की बिकॉज दे आर सर्वायव्हर. त्यांनी बघितलंय, त्यांनी जगलंय, त्यांनी तो सगळा अंधार आपल्या आतला पेरलेला आहे की मोना केमू आणि याच्या साह्याने तो उजेड निर्माण केला त्यांनी असं आपण म्हणूया. आपण हे सगळं झेललंय त्यांनी, त्यामुळे या साथी होऊ शकतील. आणि म्हणून मग असं पुढे जाताना एक गोष्ट लक्षात आली की आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण सिर सलामत तो पगडी 50. तेच जर नसेल तर मग काही होऊ शकत नाही. आणि म्हणून हळूहळू महिला आर्थिक विकास महामंडळाने आपला मोर्चा हा आरोग्यविषयक भूमिकांकडे वळवला आणि त्यातलं 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंतीच्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम राज्याला दिला आणि तो म्हणजे अॅनिमिया फ्री विलेज. आता आमचा प्रयत्न आहे की 10,000 ज्या गावामध्ये आम्ही काम करतो त्या 10,000 गावातल्या महिला अॅनिमिया फ्री झाल्या पाहिजेत. हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यांचं वाढलं पाहिजे, कारण अॅनिमिया जर असेल तर ते अनेक आजारांना आमंत्रण असतं. हे माझ्यापेक्षा डॉक्टर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते. पण म्हणून हा एक आम्ही कार्यक्रम घेतला. खरं तर हा केंद्र सरकारचा कार्यक्रम संजनाताई आहे, अॅनिमिया मुक्त भारत. पण त्यामध्ये काय केलं जातं, ती महिला ॲनिमिक आहे असं दिसलं, तिने सांगितलं की अशक्तपणा आहे, कमजोरपणा आहे, ती कोणतीही ट्रीटमेंट नाही, तिला लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. बट डॉक्टर दॅट टॅबलेट्स आय थिंक इट इज नॉट अ लास्ट सोल्युशन. गोळ्या देणं हे तेवढ्या वेळापुरता प्रिव्हेंटिव्ह आहे, पण तुमच्या आहारामधूनच ते गेलं पाहिजे. लोहाचं प्रमाण किंवा कॅल्शियमचं किंवा इतर ज्या घटक आवश्यक आहेत ते गेले पाहिजेत. असा एक ज्याला आपण म्हणतो ना की मेडिकल करणारा किंवा उपचारात्मक अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही माता राज्यभर घेऊन जाते. आणि त्याच वेळेला कनाल मॅडमशी ओळख झाली आमच्या निवेशच्या माध्यमातून. आणि मग या एका वेगळ्या धर्तीवर जाणारी सोशल अप्रोचनी जाणारी माणसं भेटली. आणि मला खरोखर सोशल अप्रोचनी जाणारी माणसं पटकन हृदयाला भेटतात. त्याच्यामध्ये कुठे सौदा नसतो, त्याच्यामध्ये लेनदेन नसते, फक्त मला समाजासाठी द्यायचंय. आमची जी प्रार्थना आहे आमच्या मावींची, त्याच्यामध्ये एक खूप सुंदर 2 लाईन आहे. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. आणि ही भावना आमच्या प्रत्येक महिलेमध्ये असते. मला असं वाटतं की आम्ही जगाने आम्हाला काय दिलं यापेक्षा मी जगाला काय दिलं याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचा आपण घाट घातलाय. हा कार्यक्रम जरी आज केवळ या बंदिस्त सभागृहापुरता असला तरी संजनाताई आपण जे माझ्याकडून अपेक्षा केलेली आहे की तो राज्यभर व्हावा, पण या ठिकाणी तो राज्यभर होत असताना संजनाताई आपली ही नितांत गरज आम्हाला आहे. शिवसेना प्रवक्ता म्हणून तर आहेच आहे, पण आपण सोलापूरच्या संपर्क संघटिका आहात किंबहुना महिलांच्या संदर्भात केलेलं आपलं काम आहे. तर अशा पद्धतीनं समाजामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्स, वेगळ्या वेगळ्या संस्था आमच्याशी जोडल्या जाव्यात आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम व्हावा. आम्ही ज्या वेळेला एकत्र बसलो, प्रथम माझे फाउंडेशन डॉक्टर साहेब आम्ही सगळे बसलो, त्यावेळेला आमचं ठरलं की पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर आधी सगळ्यांमध्ये अवेअरनेस करायचा, जाणीव जागृती. जसं आज डॉक्टरांनी सांगितलं यातल्या गोष्टी मलाही माहित नव्हत्या डॉक्टर साहेब. सो आय एम द फर्स्ट लिस्टर की आज मी ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत खरं आहे की आम्ही टिप्स जे होते ना या टिप्सच्या सहाय्याने बघायचो. हे तंत्र आम्हाला माहितच नव्हतं. बट नाऊ वी आर लिटिल डॉक्टर विथ युअर हेल्प अँड विथ गायडन्स. तर आम्ही आता हे सांगू शकतो की इथून तपासून नका तुम्ही हे जे आहे ना याच्याने आणि हे असं का केलं पाहिजे हे तंत्रशुद्ध कारण तुम्ही आम्हाला सांगितलं. ह्या ज्या काही लहान लहान गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आम्ही आमच्या माध्यमातून आज इथे राहिलेल्या उपस्थित महिला त्यांच्या कुटुंबापर्यंत, त्यांच्या मैत्रिणींपर्यंत, त्यांच्या फॅमिलीतल्या ज्या दूरवर पसरलेल्या आहेत, ज्यांना सिम्पटम्स वाटू इच्छितात अशांपर्यंत पोहोचवू शकले तरी मला वाटतं सार्थक झालं. तो जो फर्स्ट वन इज अवेअरनेस. सेकंड वन आहे की अवेअरनेस नंतर चेकअप केलेल्या, स्वतःची परीक्षण केलेल्या ज्या महिला आहेत त्यातल्या जर 100 महिला असं वाटलं की कुठेतरी खरंच लम्स आहेत, गाठी आहेत आणि मला हा आजार असेल, अशा ज्या आहेत त्यांची तपासणी डॉक्टरांनी करू. आणि त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरला जर वाटलं की खरोखर यांना अशा प्रकारचा आजार आहे तर मग तिसरी तपासणी म्हणजे जे आपण एमोग्राफी म्हणजे ज्या मशीनच्या सहाय्याने जी आहे यंत्रणा आपल्याला दाखवायची ती. आणि डॉक्टर साहेब आपण खूप चांगलं सांगितलं की एवढ्या सगळ्या
ज्या सस्पेक्टेड 50 जर एका ठिकाणी असतील तर या 50 महिलांनी मुंबईला आणण्यापेक्षा एक व्हॅनच ती जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या व्हॅनच्या माध्यमातून गाव खेड्यातल्या महिलांपर्यंत तिला समजलं की बाबा गाठ आहे पण ती याची नाही, तर अर्ध तिचं मेंटली जे सॅटिस्फॅक्शन आहे तिचं तिच्या कुटुंबाचं त्याच ठिकाणी होईल आणि जिला आहे तिला मग आणायची जबाबदारी मावी किंवा ती महिला या माध्यमातून घेऊ. आणि आफ्टर ऑल देवदूत म्हणून डॉक्टर आहेतच, ते म्हणाले की जेवढं माझ्याने शक्य होईल. मी तर खरं सगळ्यांना सांगत असते की आयुष्यामध्ये देण्यासारखी भेट काय असेल ना तर आपल्या आयुष्यातील वेळ, कारण ती कोणासाठी कधी थांबत नाही. डॉक्टर आज आम्ही तुमचे खूप खूप मनापासून ऋण व्यक्त करतो की आपण आपल्या आयुष्यातला एवढा मोठा वेळ आम्हाला दिला. आज कदाचित या 40 किंवा 45 महिलांपर्यंत किंवा आमच्या काही मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचली, पण याच्या माध्यमातून ती पुढे 100,000पर्यंत पोहोचेल. आणि जो आपण एक थॉट घेतलाय, जो विचार घेतलाय, त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. मकर संक्रांत म्हटल्यानंतर एक गोष्ट संजनाताई खूप छान सांगितली तुम्ही, आणि समारोप करताना दुसरी एक गोष्ट सांगते. मकर संक्रांती म्हटल्यानंतर तिळगुळ आहेच, हळदी कुंकू आहेच, पण त्याचबरोबर पतंग उडवणं सुद्धा. एक आई आपल्या बाळाला घेऊन पतंग उडवण्यासाठी गेली आणि मग बाळाला येत नाही म्हणून तिनेच दाखवलं पतंग कसा उडला पाहिजे आणि कसा उडवला पाहिजे. ती पतंग उडवत होती आणि उडवता उडवता कळलं नाही, पण त्या बाळाने त्या आईला पटकन पकडलं आणि सांगितलं, आई तो दोरा आहे ना, तो दोरा त्या पतंगाला वर वर आणखी वर उडण्यासाठी कुठेतरी प्रतिबंध करतो. तो दोरा सोडला ना तर कदाचित हा पतंग खूप 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 वर जाईल. आणि मग आईने पटकन तो दोरा कापला. तो दोरा कापल्याबरोबर पतंग काही क्षण वर आणि नंतर लगेच खाली येऊन आदळले. तो आदळल्यानंतर मुलगा धिंगुसला. त्याला वाईट वाटलं की अरे मी असं सांगितलं, आईने तसं केलं आणि जो वर जायला हवा होता, मला वाटलं की दोऱ्यामुळे तो वर जातोय, तो खाली आला. आणि मग आईने त्या अपसेट झालेल्या निराश झालेल्या मुलाला जवळ घेतलं आणि मग त्याला सांगितलं की बाळा आयुष्यामध्ये वर जाताना असे अनेक दोरे आपल्याला सहाय्यकारी होतात. खरं तर एका पोझिशनला आलो, एका प्रतीपर्यंत आलो की आपल्याला असं वाटतं की मी आज खूप मोठी झाली, मी आज खूप मोठा झालो आणि आता बाकीचे सगळे अडसर आहेत, माझे कुटुंब माझा अडसर आहे का, मला वेळ समाजासाठी देऊ शकत नाही का, माझ्या कुटुंबातली बाकीची मंडळी माझ्यावर जळतात, ती पण माझी अडसर आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जाते त्या ठिकाणी विरोधक आहेत, ते पण माझी अडसर आहे. आणि हे सगळे दोर कापून टाकले पाहिजे हा विचार कधी ना कधी प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. आणि त्यावेळेला त्या आईने त्याला सांगितलं, बाळा हे अडसर नसून आपल्या प्रगतीमध्ये आपल्याला उंच उंच नेणारे आणि आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल करणारे हे हितकारक अशा पद्धतीचे दोरे आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही तिघींनी उल्लेख करताना ज्या गोष्टी सांगितल्या की अवर फॅमिली वॉज अवर सपोर्ट. आम्ही पुढे जातो त्यावेळेला वाटतं की अरे आज हे करायचं राहिलं आणि मला हे समाजातलं मोठं काम होतं राहिलं होते, पण त्यावेळेला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली फॅमिली, आपल्या फॅमिलीमध्ये आपले हितचिंतक, आपले कदाचित हित न चिंतणारे विषय कसेही काही चिंतक असतात, पण ते सुद्धा आपल्या एका या पर्यावरणातले भाग असतात. या सगळ्यांच्या सोबत आपण चाललं पाहिजे. चांगलं काम करताना डॉक्टर आपण बोलत होतो त्यावेळेला इकडे काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि मला मग वाटत होतं की जेव्हा माणूस काही चांगलं काम करायला जातो त्यावेळेला सुरुवातीला अडचणी येतातच आणि चांगल्या कामामध्ये अडचणी आल्या नाही तर ते काम सुकर होत नाही. त्यामुळे या अडचणीतून सुरुवात झालेली आहे, पण या सगळ्या अडचणींवर मात करून आपण सगळीजण एक फॅमिली म्हणून, एक कुटुंब म्हणून महाराष्ट्र शासनातल्या आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी व्हावा आणि आमच्या राज्यातल्या महिलांना चांगलं आणि ज्याला आपण म्हणतो ना की आरोग्यदायी अशा पद्धतीचं आयुष्य जगता आलं पाहिजे, यासाठी कटिबद्ध होऊया. हा कार्यक्रमाची समाप्ती झाल्यानंतर कनाल मॅडम आपल्याला सगळ्यांना संक्रांतीचं उद्बोधकाचं पुन्हा वाण देणार आहे. त्या वाणाचाही आपण या ठिकाणी स्वीकार करावा. ते वाण म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, नाहीतर आम्हाला माहिती आहे हळदी कुंकू म्हटलं ना की अशातही आमच्या खेडेगावामध्ये एवढीशी वाटी मिळते, पण त्या वाटीसाठी सगळ्या महिला नटून 4 तास तिकडे जातात त्या एवढ्या वाटीसाठी. आणि उद्बोधक काही आहे, चला मला हळदी कुंकूला एक प्रवचन ऐकवणार, कोणी येणार नाही, पण असं शहरामध्ये होत नाही याचं प्रतीक हे आहे. मात्र मला वाटतं की आपणच हळूहळू सुरुवात केली पाहिजे समाज बदलायला. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि ती आपण आज या प्रथम
म्हणजे पहिलं माझं फाउंडेशन जे आहे तर पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहाय्याने करतो. मी पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. कारण ज्या पद्धतीनं आज संपूर्ण राज्यावर नव्हे, संपूर्ण देशावर नव्हे, संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे, या संकटाचा मुकाबला करता एकावरच जर थांबून राहिलो तर दुसरे विषय आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यामुळे हा वेगळा विषय घेऊन येण्याचा प्रयत्न केला जो राज्यभर पोहोचवण्याचा आपला संकल्प आहे. शासनाचे कोरोनाचे सगळे नियम घेऊन राज्यस्तरावरचा असा एखादा कार्यक्रम संजनाताई आपण नक्की पुढच्या काही काळामध्ये करूया. काही वेळेला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आय एम व्हेरी हॅपी की फक्त एक फोन कॉल, कारण तुम्ही म्हणाला की नाही संजनाताई खूप बिझी, पण एका फोन कॉलवरती उपलब्ध झालेली माझी बिझी मैत्रीण आशाताई, आपण की ज्यांना कळलं की असा असा कार्यक्रम आहे तुम्ही लगेच हजर झाला आणि एकटी नाही मैत्रिणीलाही सोबत घेऊन आलात. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सेवा सहकारी संस्थेमधल्या ताई, तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांसह या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि तुम्ही जेव्हा बोलत होतात त्यावेळेला तुमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण तिने पाहिलं होतं माझ्या आईने काय सफर केलंय ते. आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून एक वेगळं काहीतरी समोर येणार आहे त्यासाठी आणि ते तुम्ही आणलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ताई, तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत आणि बऱ्याच जणी आज विचार नाही मांडले, पण मला माहिती आहे इकडनं घरी गेल्यानंतर मास्क काढल्यावर ते आज बोलणार आहे. तर अशा सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतात. हल्ली लोक खूप गोड बोलतात आणि पाठीमागून गळे कापतात, तसंही करू नका. म्हणून मी म्हटलंय, मी माझ्या आज फेसबुकच्या पोस्टवर टाकले की तिळगुळ घ्या आणि मला जे खरं आहे ना ते जय हिंद जय हिंद. टाळ्यांचा आवाज कमी होतोय, टाळ्यांचा गजर व्हायला कोणाला शिट्ट्या वाजवता येतात का? यासाठी म्हटलं की मकर संक्रांत आहे, पतंगी जरी उडवल्या नसल्या, कारण की पूर्वी आपण पतंगी उडवत असू, पण आज तसं होत नाहीये, कमी प्रमाणात पतंगीचं, पण शिट्ट्यात आपण निश्चित वाजवू शकतो. टाळ्यांचा गजर ह्या मान्यवरांसाठी व्हायला हवाय. निश्चितच एक सुंदर टाळ्यांचा गजर आपल्याकडून व्हायला हवा. आपण सगळ्यांनी एक पिक्चर पाहिला असेल, टायटॅनिक. ऐकलंय नाव टायटॅनिक? टायटॅनिक पिक्चर ऐकलंय? कशामुळे बुडालं माहितीये टायटॅनिक? त्या कॅप्टनने कशामुळे ते टायटॅनिक बुडालं आपल्याला कल्पना आहे? आईसबर्ग. मी तुम्हाला सांगू, आईसबर्ग 90% पाण्याच्या खाली असतो आणि 10% पाण्याच्या वरती असतो. प्रत्येक कुटुंबाचा कॅप्टन म्हणून ती जी महिला असते, आज जे आपण प्रेझेंटेशन पाहिलं त्याच्यामध्ये हीच विनंती करीन, दरवर्षी चेकअप अब्रॉडला दरवर्षी चेकअप असतो त्या कॅप्टनचा. 90% हे आतमधली डेव्हलपमेंट असते आणि 10% बाहेरची. ती टायटॅनिक बुडायचं मेन कारण आतली डेव्हलपमेंट, आतलं पुशिंग होतं. हे कबूल करता? बाहेरच्या आईसबर्ग किंवा बाहेरच्या हिमनगाला तो जहाज आपटलं म्हणून बुडाला नाही, तर ते खालच्या जे पाण्याच्या खाली हिमनग होता त्याला आपटल्यामुळे बुडाला. आतली शक्ती, तुमची आतली सकारात्मकता ही एवढी मजबूत ठेवा की बाहेरचं 10% असेल, 20% जे काय नकारात्मक असेल ते तुम्ही पॉझिटिव्ह करू शकता. आजचा कार्यक्रम घ्यायचं मेन हेच उद्दिष्ट की प्रत्येक महिलेपर्यंत हे जे बेसिक एज्युकेशन आहे हे पाठवण्याचं गरज आहे. आणि त्या महिलेपर्यंत गेलं तर त्या कुटुंबापर्यंत, समाजापर्यंत, राष्ट्रापर्यंत सहज जाऊ शकतो. धन्यवाद देताना एका गोष्टीने मी ह्याचा समारोप करीन. ही सगळी सेशन्स एका गोष्टीने समारोप करीन. सिंपल गोष्ट, एक छोटस पोपटाचं पिल्लू होतं आणि त्या पोपटाच्या पिल्लाला आपली चोच आवडत नसे. खूप हिरवगार छान असं होतं, पण त्याला स्वतःची चोच आवडत नसे. म्हणून त्याने आईकडे जाऊन कंप्लेंट केली की मी एवढं हिरवागार आहे, सुंदर आहे, चोच लाल रंगाची आहे, पण ती एकदम बागदार आणि छोटीशीच आहे, मला एकदम
मस्त बहारदार पाहिजे, रुबाबदार पाहिजे, तर मी काय करू शकतो? आईला आपल्या बाळाच्या मनातलं दुःख कळलं. ती म्हणाली ठीक आहे, आपण ही चोच बदलून घेऊया. तिने त्या बाळाला आजोबांकडे घेऊन गेली, कारण आजोबांनी जास्ती पावसाळे पाहिले. ते बाळ जेव्हा आजोबांकडे गेलं तेव्हा आईने सांगितलं की ह्या तुमच्या नातवाला आपली चोच बदलून हवी आहे. त्याला हिरवा रंग आहे, लाल चोच आहे, पण ती बागदार आहे, बहारदार, मस्त रुबाबदार नाहीये, ती चेंज करून हवी आहे. आजोबांनी खूप पावसाळे पाहिले होते. त्यांनी सहज त्या छोट्या पिल्लाला जवळ घेतलं आणि म्हटलं, जर तुला पगड्याची चोच दिली तर आवडेल का? तो म्हणाला हो खूप आवडेल, मस्त वाटेल. तो म्हणाले ठीक आहे, जर ते बगळ्याची चोच दिली तर तुला छोटेसे मासे, किडे, छोटे प्राणी हे सगळं खावं लागेल. पिल्लू म्हणाला शी, मला हे काही खायला आवडत नाही. दॅट्स नॉट अ प्लेट ऑफ हिज, त्याला ते खाणं आवडत नाही. मग तुला कुठली चोच दिलेली आवडेल? तर ते पिल्लू म्हटलं भारीची चोच मिळाली तर मला खूप बरं वाटतं. ठीक आहे, आपण तुला भारीची चोच लावू. मग तुला काय खावं लागेल? पक्ष्यांची छोटी अंडी, पिल्ल, मासे, सर्प खावा लागेल. आवडेल का तुला? ते पिल्लू म्हणाला शी, ह्यातलं मी काहीच खात नाही, त्यामुळे मला ती चोच नको. आजोबांनी हळूच अक्रोड काढलं खिशातून आणि त्या बाळाकडे दिलं. पिल्लाला जे समजायचं होतं ते पिल्लाने समजलं. पोपट्याला अक्रोड खूप आवडत. आजोबांनी विचारलं, बगळ्याची चोच असती तर तू अक्रोड खाऊ शकला असतास का? पिल्लू म्हणाला नाही. मग आजोबांनी विचारलं, खारीची चोच असती तर तू अक्रोड खाऊ शकला असतास का? पिल्लू म्हणाला नाही. यू आर स्पेशली डिझाईन फॉर स्पेसिफिक पर्पज. एक महिला म्हणून तुमचं जर का आयुष्य आज तुम्हाला मिळालं असेल तर यू आर अ कॅप्टन ऑफ युअर शिप. यू आर स्पेशली डिझाईन. आउट ऑफ दॅट डिझाईन, ब्रेस्ट इज वन ऑफ द प्राइड ऑफ द लेडी. तुमचा तो सन्मान आहे. त्या सन्मानासाठी दरवर्षी स्वतःचं चेकअप करा, आपल्या इतरांना सुद्धा मदत करा. आजचा जो वसा घेतलेला आहे, म्हणजे ज्योती मॅडमना आणि नैना मॅडमना आज ज्या अनेक मान्यवर आहेत, भाडी मॅडम सुद्धा आज वेळ काढून आल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातली वेळ ही परत येत नाही. आज तुम्ही जे डिझाईन झालेला आहात, सरांनी तुमचं जे डिझाईन केलेलं आहे, आय थिंक वी नीड टू ऍक्च्युअली रॅपिडली डेव्हलप दॅट इन द सोसायटी. म्हणजे आज आपल्याला जे वाण मिळालंय, जो बसा मिळालाय, जी वाणी आज मिळाली आहे, त्याचा आपल्याला आज प्रसार करणं गरजेचं आहे. मी धन्यवाद देईन पूर्ण टीमला, जी आज आपली महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, पहिले माझे कर्तव्य आहे. पूर्ण टीम आज जी एकत्रितरित्या काम करते आहे, सगळ्यांना धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा मी विनंती करीन, असेच आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकमेकांना सहाय्य करून हे काम पुढे नेऊया. 2030चं जे चित्र विदारक होऊ शकतं ते आपण आदरात्मक करण्याचा निश्चितच प्रयत्न करूया. आजची आणि उद्याची पिढी आपल्या हातात, कॅप्टनच्या हातात आहे. ओके, सो थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. धन्यवाद देईन कपडे सरांना सुद्धा खूप धडपड करून आज त्यांनी ही अरेंजमेंट करून दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांकडून मी धन्यवाद देऊ इच्छिते सगळ्या मान्यवरांना. आणि हे काम असंच आपण पुढे चालू ठेवूया. थँक्यू सो मच. आपण एक एकत्रितरित्या फोटो घेतला तर चालेल का? मी नाव ऐकलं ना ताई, मला ते 12 वर्षापूर्वीची ती आठवली. ज्या कारणासाठी मी तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिची अवस्था अशी होती ना, आणि ती लास्ट डेट होती. आणि खूप म्हणजे मी एकदम अप्रिशिएट की आज त्याच्यात कठीण नाही, आणि त्यातून निघणं बाहेर वेगळं, पण मला काहीतरी करायचंय लोकांसाठी. एक मिनिट. विशाखा मॅडम
Take a lead. I don't know anything about it. I got the things you just take a look. आप सवाल पूछ लीजिए। जी मैम, आज के प्रोग्राम के बारे में क्या कहना चाहेंगे? किस तरह का प्रोग्राम था? आज मकर संक्रांत 14 जनवरी आणि हा जो मकर संक्रांतीचा सण आहे त्याच्यामध्ये एक स्त्रियांचा हळदी कुंकू आणि काहीतरी वाण देण्याचा प्रघात आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आज महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की महिलांना वाण तर दिलं परंतु ते वाण आज त्यांच्या आरोग्यविषयक जाणीव जागृतीच्या कार्यक्रमातून आणि ही जाणीव जागृती होती स्तनाच्या कर्करोगासंदर्भातल्या येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात किंवा त्यांच्या मनात असणाऱ्या शंकांसंदर्भात अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण राबवला. खरं तर हे एक छोटेखानी स्वरूप होतं जे आम्ही आज महिला आर्थिक विकास महामंडळ पूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम घेऊ इच्छितो आणि आमच्यासोबत पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनसुद्धा आहे. मी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि त्याचबरोबर ज्यांचं महिलांच्या बचत गट किंवा सेवा संस्था सहकारी संस्थांमध्ये मोठं काम आहे अशा सन्माननीय संजना घाडीजी आणि ह्या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं ध्येय ठरवलं ते जगन्मान्य डॉक्टर संदीप बिबटे सर यांचं मनापासून ऋण व्यक्त करते. महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे स्वतःच्या आरोग्याविषयी. बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती प्रथम प्राधान्य आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना देते, प्रथम प्राधान्य कुटुंबातील इतर महत्त्वाच्या गोष्टींना देते, पण स्वतःच्या आरोग्याकडेची काळजी जी घ्यायची आहे ती काळजी घेतली जात नाही. आणि या अनुषंगाने समाजामध्ये आज जे कॅन्सरचं वाढतं प्रमाण आहे, कर्करोगाचं जे वाढतं प्रमाण आहे, तर हे कमी करण्यासाठी जर आपल्या आरोग्यविषयक सवयी बदलल्या किंबहुना आपली दैनंदिन जीवनशैली जी आहे त्या जगण्याच्या पद्धतीकडे आपण बारकाईने पाहिलं आणि त्याचबरोबर स्वतःची दैनंदिन तपासणी ज्याला आपण म्हणूया ती एक 3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून सातत्याने स्वतः केली तरीही आपल्या शरीरातील बदल हे महिला जाणवू शकतात. आणि त्या अनुषंगाने जे 2030 सालचं खूप अंधारमय असं भविष्य असणार आहे जर आपण आज लक्ष नाही दिलं तर या ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात, तर ते कुठेतरी मोडीत करण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारच्या उद्बोधनात्मक कार्यक्रम होणं हे गरजेचं आहे. गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळ्याच महिलांना यावर जागरूक करणं यासाठी मावीम आणि पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन कटिबद्ध आहे.